नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर यांनी शेअर केलेला सुप्रसिद्ध खलनायक डॅनी डेंगझोप्पाचा हा एक अतिशय आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारा किस्सा ऐकूया. मुंबईजवळ एका डोंगराळ भागात एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. खूप ऊन, वेळेचा ताण, तांत्रिक अडचणी आणि सततचे रिटेक यामुळे आता तिथे सगळ्यांचाच संयम सुटत चालला होता. एका सीन दरम्यान लाईट्समध्ये बिघाड झाला. शूट थांबलं. मग लाईट आले, पुन्हा तयारी केली, पण पुन्हा चूक झाली. आता दिग्दर्शक जाम चिडला. तंत्रज्ञ ओरडायला लागले, सहकलाकार वैतागले आणि अचानक एका सहाय्यकानं चुकून डॅनीवर जोरात आवाज चढवला, क्या साहब, आपने अच्छे से किया होता तो ये तमाशा नहीं होता. होय, डॅनीच. रुबाबदार कांचा चीना, खतरनाक कात्या साकारणारे ज्येष्ठ अभिनेते दस्तूरखुद्द डॅनी डेंगझोप्पा. सेटवर क्षणभर शांतता पसरली. सगळ्यांना वाटलं की आता डॅनी भडकणार. डॅनींनी त्या सहाय्यकाकडे शांतपणे पाहिलं आणि हसत म्हणाले, सॉरी यार, शायद मेरी गलती होगी. एक काम करते हैं, पहले थोड़ा पानी पीते हैं और फिर से शुरू करते हैं. ना आरडाओरडा, ना इगो, ना राग, ना अपमानाचं शल्य, फक्त शांत स्वीकार. सेटवर पिनड्रॉप सायलेन्स होतं. आता तुम्ही म्हणाल, हे झालं कसं? असा विचार तुमच्यासारखाच माझ्याही मनात आला बरं का. पण त्यानंतर जे झालं ते ऐकण्यासारखं आहे. तर त्या 1 मिनिटाच्या ब्रेकमध्ये पाणी पिऊन डॅनी सेटपासनं थोडंसं दूर गेले. एका खडकावर शांत बसले. डोळे मिटले. हळू श्वास घेतला, हळू श्वास सोडला. साधारण मिनिटभर त्यांनी हे दीर्घ श्वसनाचं ध्यान केलं आणि परत आले. जास्त ताजेतवाने, हसतमुख आणि उत्साही होऊन, जसं काही घडलंच नव्हतं. शूट संपल्यानंतर तोच सहाय्यक घाबरत घाबरत डॅनींकडे आला. त्याची मान खाली होती आणि तो म्हणाला, सर सॉरी. डॅनीनं फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि ते हसले. यानंतर एका मुलाखतीमध्ये डॅनींना या प्रसंगावर एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार छान उत्तर दिलं. ते म्हणाले, गुस्सा खुद को अंदर से जलाना शुरू करता है. बुद्ध ने मुझे सिखाया है, उसे बुझाया कैसे जाता है. जग जिंकलं नाही तरी चालेल, पण स्वतःवर विजय मिळवला पाहिजे. हीच बुद्धांची खरी शिकवण आहे आणि डॅनीनी ती अवलंबली. बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर खलनायक, गूढ व्यक्तिमत्व किंवा गंभीर स्वभावाच्या भूमिकांमधनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे डॅनी यांचं हिमालयाच्या सानिध्यात बौद्ध परंपरेत गेलेलं बालपण म्हणजे आपोआपच ध्यान, संयम, करुणा आणि अंतर्मुखतेच्या बीजांची रुजवणूक तिथं झालेली. लहानपणापासूनच त्यांनी मठ, भिक्षू, प्रार्थना आणि शांत वातावरण अनुभवलं. त्यामुळे स्पर्धा, प्रसिद्धी आणि ग्लॅमरच्या चंदेरी दुनियेत गेल्यानंतरसुद्धा त्यांचा आध्यात्मिक पाया जो होता तो घट्टच राहिला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक वेळा अगदी क्रूर, निर्दयी किंवा खलनायकाच्या भूमिका केल्या. पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ते अतिशय शांत, मितभाषी आणि संयमी स्वभावाचे. खरंच हा विरोधाभास अगदी चटकन नजरेत भरण्यासारखा आहे. आम्ही अमुक तमुक म्हणत निव्वळ अस्मितावादी गप्पा मारणाऱ्या आणि उथळ भडक लोकांच्या भाऊगर्दीत तत्त्वज्ञान जगणारा डॅनी खूप मोठं स्टारडम मिळूनही 6-6 महिने सिक्कीमच्या डोंगरात निघून जातो. तिथे रमतो. अनासक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर हेच ना. आपल्या धारणा, आपल्या अस्मिता, आपलं तत्त्व, आपले संस्कार हे कायमच फक्त दाखवायचे नसतात, तर ते जगायचे असतात. हो ना?
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.